आणि यानंतर महत्त्वाच्या 100 घडामोडींचा महाफास्ट आढावा। पोलीस घरी येऊन माझा जबाब घेणार आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे। तर देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस त्यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत। गृह खात्याच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। पोलीस बदली घोटाळा बाहेर काढल्याप्रकरणी मला नोटीस आली आहे, तर बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहून पूर्ण सहकार्य करेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। मात्र आता चौकशी त्यांच्या घरी होणार आहे। भरती घोटाळा प्रकरणात माझ्याकडे माहिती कुठून आली याबाबत प्रश्न विचारण्याचा हक्क कोणालाही नाही। विरोधी पक्षनेते म्हणून मला विशेषाधिकार आहेत असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय। विधानसभेतील पेनड्राईव्ह बॉम्ब नंतर सरकारकडे उत्तर नाहीये, त्यामुळे मला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मात्र मी गृहमंत्री होतो आणि त्यामुळे चुकीच्या नोटीसलाही उत्तर देईन असं इशारा फडणवीसांनी दिलाय। तर मला आलेली नोटीस ही फोन टॅपिंग संदर्भात नसून ती बदल्यांचा घोटाळा बाहेर काढल्याप्रकरणी आहे। तसंच पुणे पोलिसांनी मला कोणतीही नोटीस दिलेली नाही असं फडणवीस म्हणाले। 125 तासांहून अधिकचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे फक्त सीबीआयला देणार अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी पेनड्राईव्ह प्रकरणावरून दिली आहे। बॉम्बस्फोटातील आरोपींशी डील करणारे जेलमध्ये जाऊनही मंत्रिमंडळात कायम आहेत अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली आहे। फडणवीसांना आलेल्या नोटीशीची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय। सूड भावना केवढ्या टोकाला जाऊ शकते हे सरकारनं दाखवलंय। षडयंत्र उघड केलं म्हणून सरकारला सैरावैरा पळावं लागतंय अशी टीका प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे। तर कोणतीही सूडबुद्धी किंवा कुणाला अडचणीत आणणं हा सरकारचा हेतू नाही, माहिती घेण्यासाठी त्यांना बोलावलं असेल अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। आणि फडणवीसांना नोटीस पाठवण्याची चूक करत महाविकास आघाडी सरकारनं स्वतःचीच कबर खोदली अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे। तर या नोटीशीनंतर फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजप आज शक्ती प्रदर्शन करणार आहे। फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून सोशल मीडियावर #देवेंद्र डेअर्स महाविकास आघाडी अशी मोहीम राबवली जाते। झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए असं ट्विटही मोहित कंबोज यांनी केलंय। फडणवीसांच्या पेनड्राईव्हवर सभागृहात उत्तर देणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। राज्य सरकारला घाबरवण्यासाठी स्क्रिप्ट तयार केली आहे आणि फडणवीसांनी रश्मी शुक्लांच्या माध्यमातून अनेकांचे फोन टॅप केल्याचा आरोपही पटोलेंनी केलाय। सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप तेजस मोरेवर करण्यात आलाय। तेजस मोरे हा जळगावातील रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिक आहे। तेजसवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, पोलिसांनी ही माहिती दिली आहे। दाऊद पाकिस्तानमध्ये जेवढा सक्रिय नसेल तेवढा महाविकास आघाडीत सक्रिय आहे असं ट्विट करत निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय। तर किशोरी पेडणेकरांचा एक फोटो सुद्धा निलेश राणेंनी ट्विट केलाय। या फोटोमध्ये पेडणेकरांसोबत दाऊदचा भाचा असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फोटो असलेला कार्यक्रम 2019 मधला असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। अहमदनगरमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्यांचाच पक्ष म्हणजे आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे आणि ते काय शिवसेनेवर बोलतील असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी रामदास आठवलेंवर टीका केली आहे। सेनेची काँग्रेससारखी परिस्थिती झाल्याची टीका त्यांनी केली होती आणि शिवसेनेची महाराष्ट्रात उत्तर प्रदेशपेक्षाही वाईट अवस्था होईल अशी खरबरीत टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे। सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे पुष्पा चित्रपटातले डायलॉग ना फ्लॉवर ना फायर आहेत, ते फक्त बटरफ्लाय आहेत अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे। इतर राज्यातील निकाल काहीही असो, मात्र पवार साहेबांच्या महाराष्ट्रात भाजप कधीही पाय रोवू शकणार नाही असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधलाय आणि भविष्यात काँग्रेसची ही अवस्था होणार असल्याचं माहीत होतं, म्हणूनच वेळेच आधी भाजपमध्ये आलो अशी मिश्किल टीका खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे। बुलेट ट्रेन विरोधात आम्ही आजही ठाम असल्याचं मनसेचे अविनाश जाधव यांनी म्हटलंय आणि प्रकल्पाचं भूसंपादन पूर्ण झालेलं असलं तरी आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। भांडूपमधील उद्यानाच्या उद्घाटनाला मनसैनिकांनी विरोध करत आदित्य ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये 5 राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर चर्चा केली जाणार आहे।
विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान दोन्ही मार्गांवर आज 8 तासांचा मेगा ब्लॉक आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आज तब्बल 31 विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। सूस गावातून अजित पवारांच्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटीलही आज पुण्यामध्ये आहेत। चंद्रकांत पाटील आज पुण्यामध्ये 10 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 29 मार्चला रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोरी दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातल्या जुना सुरला या ठिकाणी 29व्या झाडीबोली साहित्य संमेलनाला मंत्री विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ झालाय। पंढरपूरमध्ये प्रथमच छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अलिबागमधील कंकेश्वर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रवी शास्त्री या शिल्पाचं मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण झालंय आणि यावेळी बोलताना रवी शास्त्री यांनी मला अलिबागकर असल्याचा गर्व आहे असं म्हटलंय। काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे आणि यावेळी पंतप्रधानांनी चित्रपट आणि त्यातल्या कलाकारांचं कौतुक केलंय। भिवंडीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून काश्मीर शो चित्रपटाचे शो हे रद्द केले जात आहेत आणि त्याविरोधात भाजपसह हिंदुत्ववादी संघटनेनं सिनेमागृहात धडक देत शो बंद केल्याबाबत जाब विचारलाय। काश्मीर फाईल्स सिनेमाला करमाफी देण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय। 18 वर्षांवरील नागरिकांचं 100% लसीकरण पूर्ण करणारं नवी मुंबई हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचं शहर ठरलंय आणि अर्थसंकल्पात सातारा शहरातील प्रशासकीय इमारतींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे। कोयना शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याचं आमदार शिवेंद्र राजे यांनी म्हटलंय आणि त्या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यानं त्या ठिकाणी जागा रिक्त झाली होती। आता या जागेवर 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। नाशिकच्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत। या यंत्राच्या निगराणीसाठी करण्यात येणारं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सादर न केल्यानं संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वॉर्ड फॉर्मेशनचं काम हे आता निवडणूक आयोगाऐवजी राज्य सरकार करणार आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। एसटी संपामुळे बस सेवा बंद असल्यानं जळगावच्या भडगावात विद्यार्थ्यांसाठी गावापासून परीक्षा केंद्रापर्यंत मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। गावातील 400 विद्यार्थी या बस सेवेचा लाभ घेत आहेत। इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी दत्ता भरणेंनी विद्यार्थ्यांसोबत लेझिम खेळण्याचा आणि ताशा वाजवण्याचा आनंद लुटलाय। अकोल्यामध्ये विदर्भस्तरीय मातृशक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संदाताई सभ्रालाखे यांनी बंजारा गाण्यावर ठेका धरला। माननीय मनोज कायंदे साहेब, नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची जोरदार तयारी करत असून या अंतर्गत कलाकारांनी विविध संदेश लिहित भिंतींना बोलकं केलंय। जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉक्टर रेणू स्वरूप यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2021 हा शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। कीव, खार्किव आणि सुमी नंतर आता युक्रेनमधलं मारियुपोल शहर ताब्यात घेण्यासाठी रशियानं हल्ले सुरू केलेत। युक्रेनच्या मारियुपोल शहरात युद्धात मृत्यू झालेल्या अनेक नागरिकांवर मोठा खड्डा खणून सामूहिकरित्या अंत्यसंस्कार केले जात आहेत। त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। कीव शहरावर रशियाकडून मिसाईल हल्ले सुरूच आहेत। या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय।
आता लढाऊ हेलिकॉप्टर आणण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी रशियानं लढाऊ हेलिकॉप्टरची रंगीत तालीमही सुरू केली आहे। रशियानं युक्रेनच्या हद्दीतील एअरफील्डचा ताबा घेतल्याचा दावा केलाय। रशियन सैन्याचे हे व्हिडिओ टाकत रशियन एमोडिन एअरफील्ड ताब्यात घेतल्याचा दावा केला जातोय। रशियन रणगाड्यानं एक कार चिरडली आणि यामध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झालाय। झापोरिझिया पोलिसांनी ही माहिती दिली आहे। इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी युद्धविराम करण्याच्या प्रयत्नांबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून तासभर चर्चा केली आहे। रशिया युक्रेन युद्ध थांबावं आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलंडमधल्या नागरिकांनी प्रार्थना केली आहे। रशियाची राजधानी असलेल्या मेक्सिकोमध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन स्थलांतरित नागरिकांनी आंदोलन केलंय। आतापर्यंत 5.1 बिलियन किमतीची रशियन सैन्याची उपकरणं नष्ट करण्यात आली असल्याचा दावा युक्रेनच्या लष्करानं केलाय। रशियन सैन्याकडून महिला आणि मुलांवर गोळीबार केला जातोय। यामध्ये एक लहान बाळ आणि 7 नागरिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय। तर रशियासोबत आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र शरणागती पत्करणार नाही असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। जळगावात औरंगाबाद रस्त्यावरील कुसुंबा जकात नाक्याजवळ भंगाराच्या गोदामाला आग लागली होती आणि या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय। मागच्या 2 दिवसात आग लागल्याची ही दुसरी घटना आहे। डोंबिवलीजवळ कल्याण शेरोड लगत असलेल्या उंबारली टेकडीवर वनवा पेटला होता। अग्निशमन विभागासह ग्रामस्थांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। गोंदिया जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक संशयित नक्षलवादी जखमी झालाय। त्याला उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपुरात पाठवण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीचा प्रश्न अखेर सुटलाय। विमानतळावरून आजपासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे। इंदोर ते गोंदिया ते हैदराबाद असं हे पहिलं उड्डाण असणार आहे। राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। येत्या काही दिवसात उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यातील हरभऱ्याला हमी भावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करून विक्री करणं पसंत केलंय। युक्रेनमधील युद्धजन्य स्थिती पाहता स्थानिक नागरिकांची अन्नाची गरज लक्षात घेऊन सरकारनं निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतलाय। युक्रेन सरकारकडून गहू आणि बार्लीसह इतर अन्नधान्य निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि देशात यंदा उन्हाळी पिकांच्या लागवडीचं प्रमाण समाधानकारक असल्याचं बघायला मिळतंय। यंदा कडधान्य आणि तेलबियांच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आलाय।